केला तर संपूर्ण त्या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्यांची आणि तुमची खडाजंगी झाली। खरं तर तुमच्याकडे काय वस्तुस्थिती या संदर्भातली माहिती आहे? काय झालं, त्यांना असं वाटलं की एका मंत्र्याने 30 कोटीचा बंगला बांधला। मी तसं म्हणत नव्हतो, मी असं म्हणत होतो की 5 महिन्यापूर्वी हे जे सर्व मंत्री आहेत त्यांनी त्यांच्या शासकीय घरामध्ये मार्बल लावण्यासाठी, दरवाजे बदलण्यासाठी, काचा बदलण्यासाठी, अजून बरंच काय करण्यासाठी टोटल 30 कोटी रुपये खर्च हा शासनाच्या तिजोरीतून तिथं केला आणि याच्या पुढेही अजून 30 कोटी करण्याचा विचार हा त्यांचा चालू आहे। आम्ही त्याचा विरोध केला। आम्ही म्हणालो तर मुलांच्या अजून स्कॉलरशिप मिळाला, शेतकऱ्याला अडचणी आहेत, सामान्य लोकांना अनेक अडचणीतून जावं लागतं, तिथं बऱ्याच काही योजनेचे पैसे वेळेवर येत नाहीत, आधी त्याच्यावर पैसा टाका आणि मग जे बंगले तुम्ही वापरतच नाही त्या बंगल्यांवर तुम्ही नंतर खर्च करा, एवढीच विनंती करतो। आता पण त्यात काय झालं, कदाचित त्यांना ते लागलं असावं, त्यांना थोडंसं वाईट वाटलं। म्हणतात ना, खरं बोलल्यानंतर काही लोकांना वाईट वाटतं, असा तो एक प्रकार होता आणि त्यामुळे त्यांनी तो विरोध केला। त्याच्याचबरोबर 7,500 कोटी रुपये जसं केंद्र सरकारचा जो पार्लमेंट आहे नवीन त्यासाठी 25,000 कोटी खर्च केला, तसाच आपल्या राज्यामध्ये 7,500 कोटी हे बंगले आणि मंत्रालय नवीन करण्यासाठी तो तिथं करण्याचा विचार हे सरकार करते। त्याचाही विरोध आम्ही केला। आम्ही म्हणतोय शेतीच्या पाण्याच्या योजना, हॉस्टेल्स, अजून काही मोठे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावर जर खर्च केला तर जास्त योग्य ठरू शकतो। दादा, आज राम कदम यांनी एक आरोप केला आहे की योगेश सावंत हे रोहित पवारांचे फोन आहे, त्यांच्यासाठी ते फोन का करतात? योगेश सावंत हा आमच्या सगळ्यांचा कार्यकर्ता आहे। आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून पुरोगामी विचाराला ताकद देत प्रतिगामी विचाराच्या विरोधात लढणारा हजारो कार्यकर्त्यांपैकी एक तो कार्यकर्ता आहे। मी त्याला ओळखतो। त्यांनी सांगत असताना चुकीची माहिती सांगितली। ते बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी खोटी माहिती ही विधिमंडळामध्ये मांडत होते। त्यांनी सांगितलं योगेश सावंतली असं तो बोलला। योगेश सावंत कुठेही बोलला नव्हता। एका छोट्या मीडिया चॅनलनी जो व्हिडिओ एका सामाजिक कार्यकर्त्याचा बनवला होता तो फक्त योगेश सावंतनी शेअर केला होता। शेअर करायला जे कलम असतात ते लावायला पाहिजे होते, पण ते सोडून सगळेच कलम तिथं या राज्य सरकारच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी लावले। पोलिसांना आम्ही एवढंच म्हणत होतो, शहानिशा करा, योग्य असा निर्णय घ्या आणि त्यांनी फक्त शेअर केलेलं आहे, मग तुम्हाला जो योग्य निर्णय वाटतो तो तिथं तुम्ही घ्या, एवढंच आम्ही पोलिसांशी तिथं बोललो। आणि तो योगेश सावंत का कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तरी आम्ही हेच करणार आहे। मीडियाच्या कुठल्याही व्यक्तीला अडचण आली तरी तुमच्या वतीने आम्ही बोलणारच आहोत ना। त्यामुळे आम्ही चांगल्या हेतूतून तिथं बोललेलो आहोत। आम्ही कुठेही लपवत नाही की मी योगेश सावंतला ओळखत नाही, मी त्याला ओळखतो। 15 दिवसाची पोलीस कोठडी 14 ते 15 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। नाही, पोलीस कोठडी मागितली होती पण मॅजिस्ट्रेट कोठडी त्यांना मिळालेली आहे। 2 दिवसांनी हिअरिंग होईल आणि न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, त्याला बेल सुद्धा तिथं मिळेल असं आम्हाला वाटतं। सर, 2 तारखेला बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन जे आहे ते सरकारकडनं करण्यात आलेलं आहे। शरद पवारांनी खुद्द एक पत्र लिहिलं आहे की आम्हाला ह्या महारोजगार मेळाव्यामध्ये, नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्याचं पत्र त्यांनी खरं तर तिन्ही अर्थात प्रमुख जे आहेत 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ते पत्र लिहिलं आहे। मला आणि सुप्रिया सुळे यांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आवडेल म्हणून, परंतु निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवार अथवा सुप्रिया सुळे यांची नावच नाहीये। विशेष करून विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होता, स्वतः पवार साहेब त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत। मी साहेबांना विनंती करेल की त्या पत्राच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी त्या कार्यक्रमामध्ये युवांना काही मिळत नाही, नुसता पैशाचा वापर केला जातो आणि उधळपट्टी तिथे होते। साहेबांनी पत्र याच्यासाठी लिहिलं, एक तर त्या संस्थेचे जिथं तो कार्यक्रम घेतला जातोय त्याचे अध्यक्ष आदरणीय साहेब आहेत आणि प्रोटोकॉल म्हणून तिथं असणाऱ्या खासदारांना बोलवणं महत्त्वाचं असतं, तिथं असतं राज्यसभेच्या खासदाराला बोलवणं सुद्धा महत्त्वाचं असतं, पण ह्या सरकारला प्रोटोकॉल कळत नाही हे साहेबांनी त्या पत्राच्या माध्यमातून दाखवलं असावं असं मला तरी वाटतं। आणि आपली जी परंपरा आहे, जर मोठे नेते कुणीही आपल्या भागात आपल्या गावामध्ये जर येत असतील, आपल्या संस्थेमध्ये येत असतील आपली परवानगी न घेता, तर मग त्यांना घरी जेवणाची एक प्रथा आहे बोलवण्याची, ते पवार साहेबांनी ती संस्कृती पाळली। प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री
दोन्ही उपमुख्यमंत्री ह्यांना आपल्या घरी जेवणासाठी त्यांनी बोलवलेलं आहे. म्हणजे बघा साहेबांचं मन किती मोठे आहे आणि या सरकारचं मन किती छोटे आहे, हेच या सर्व गोष्टींवरनं आपल्याला जाणवतं. सर, गेल्या काही दिवसांपासून पवार घराण्यामध्येच कुठेतरी वितुष्टता आलेली आहे. खरं तर ननंद भाऊजाईची बारामतीच्या लोकसभेमधली लढत असू द्या आणि अनेक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे दोघे एकमेकांच्या समोरासमोर येत नाही आणि त्यातच आता शरद पवारांनी खुद्द दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण जे आहे ते गोविंद बागेत दिलं. त्यामुळे अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत ते गोविंद बागेत शरद पवारांना भेटणार आणि जेवणाचं निमंत्रण स्वीकारतात. हे बघा, कुठेही पवार कुटुंबामध्ये कटुता कुटुंबियांनी आणली असं नाही. कटुता आणण्याचा प्रयत्न हा भाजप नेहमी करत आहे आणि दुर्दैवाने जे 60 वर्षात जमलं नाही ते आपल्याच एका कुटुंबातल्या व्यक्तीला आपल्याकडे घेऊन सत्तेत समाविष्ट करून त्यांच्या माध्यमातून पवार विरुद्ध पवार करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. त्यामुळे भाजपला जे पाहिजे होतं ते या इलेक्शनमधून होईल अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटते. पण बघूया अजितदादांच्या पक्षाकडनं कुठले उमेदवार हे दिले जातात, त्यानंतरच आपल्याला याच्यावर स्पष्टपणे बोलता येईल. जेवणावळी ओढणार आहे त्यातून मन जुळतील का? मन जुळतील का? साहेबांनी बोलवले, आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करतात हे आपल्याला बघावं लागेल. आणि गेले तर नुकसान होणार नाही ना. ज्या पद्धतीने राज्य चालवलं जाते, साहेबांना अनुभव आहे. साहेब त्यांना त्यांच्या अनुभवाची मदत नक्कीच करतील की तुम्ही चुकीच्या दिशेने चाललेला आहात, योग्य दिशेला अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. शेतकऱ्याचे मुद्दे मांडतील, युवांचे मुद्दे मांडतील, शहरी आणि ग्रामीण भागातले मुद्दे मांडतील. त्यामुळे यांच्यात धाडस आहे का ते मार्गदर्शन ऐकून घेण्याचं हे आपल्याला बघावं लागेल. पण परंपरेप्रमाणे जर जेवायला बोलावलं असेल तर सहसा ज्यांना बोलवले ते नाही म्हणत नाही, हे फक्त बघावं लागेल ते जातात का नाही. मन जुळतील का? पण त्यात मन जुळवण्यासाठी तिथं बोलवले का नाही बोलवलं हे मला तरी सांगता येणार नाही. साहेबांनी त्यांना बोलवले, पण आता परंपरा पाळत असताना मन जुळावी यासाठीच जेवायला बोलवलं जातं असं नसतं. फक्त एक फॉर्मॅलिटी असते, एक प्रथा असते, म्हणून कदाचित तिथं बोलवलं असावं. जाणार का तुम्ही स्वतः उपस्थित राहणार? मी शोधत होतो पत्रामध्ये माझं नाव आहे का, पण मी बारामती आणि पुणे जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी नाहीये. मी नगर जिल्ह्यातून निवडून आलेला कर्जत जामखेडचा प्रतिनिधी आहे आणि तिथूनच मला आमदार म्हणून नेहमी मला निवडून यायचं. तिथल्या लोकांनी मला लढायला शिकवलंय, त्यामुळे मला जरी बोलवलं नाही आणि मी विद्याप्रतिष्ठानमध्ये सुद्धा नाही. मी जेवणाबद्दल म्हणते, जेवणाला जाणार का? साहेबांचे आदेश आले तर जावं लागतं. सर, तुम्ही भाजपवर आता भाष्य केलेलं आहे. महायुतीचा नवीन एक फॉर्म्युला समोर येतोय की 45चा आकडा पार करण्यासाठी पक्ष तुमचा आणि उमेदवार आमचा किंवा उमेदवार आमचा आणि पक्ष तुमचा. 45चा आकडा करण्यासाठी कमळावर शिवसेना, धनुष्यबाणावर कमळाचा उमेदवार, अशी एकंदरीत स्वॅपिंगचा फॉर्म्युला बनवण्यात आलेला आहे. कसं बघतात? नाही, हा फॉर्म्युला 45 पार करण्यासाठी फॉर्म्युला नाही आहे. हा अजितदादांच्या पार्टीला, एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीला, जे रिजनल पार्टी आहेत त्यांना संपवण्याचा फॉर्म्युला आहे. लोकसभेपासून सुरुवात झाली, विधानसभेला ते राहतील का नाही हाही प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही जे सातत्याने अजितदादांना सांगत होतो, विनंती करत होतो की बीजेपी नेहमी मित्रपक्षाला, एखाद्या लोकनेत्याला, जसं पंकजाताईंना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न झाला, मोठ्या मुंडे साहेबांना तिथं राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत आणण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. फुंडकर साहेबांचं तसंच कुठंतरी होत होतं, खडसे साहेबांचं तेच झालं आणि मेजॉरिटी ओबीसी नेते आहेत. तर मग हे नेहमी भाजपने हेच तिथं केलेलं आहे. आता सुद्धा तेच करणार आहे आणि आम्ही जे बोलतोय ते आता होताना आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. सर, तुम्ही ओबीसीचाही मुद्दा उपस्थित केलेला आहे. मराठा आरक्षणासाठी आता 50% मराठा वाढवण्यासाठी जरांगी आता दिल्लीत केंद्रात जाणार अशी चर्चा जी आहे ती त्यांनी स्वतः म्हटली. या संदर्भात याला योग्य दिशा म्हणतात. आम्ही पूर्वीपासून हेच म्हणत होतो की आपल्याला केंद्र सरकारकडे जावं लागेल. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने 10% अतिरिक्त 50%च्या पुढे EWS कोटा हा दिला होता, घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला न्याय देणारं आरक्षण 10% ते बसत नाही आणि 50%च्या पुढे गेल्याशिवाय आपल्याला देता येणार नाही. ते जर द्यायचं असेल, धनगर समाजाला न्याय वेगळा द्यायचा असेल, त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं मुस्लिम समाज आणि लिंगायत समाज या सगळ्यांना जर द्यायचं असेल दिल्लीला जावंच लागेल. पण राज्य सरकारमध्ये भाजपचे नेते आणि मित्रपक्षाच्या नेत्यांकडे एवढं सुद्धा धाडस नाही मोदी साहेबांना जाऊन भेटायला.
मोदी साहेबांबरोबर तुम्ही एका स्टेजवर बसता, एखाद्या वेळेस धाडस करू कानात जर 2 शब्द आरक्षणाच्या बद्दल बोलले असतील तर कदाचित मिळू शकलं असतं, पण तेवढं धाडस यांचं झालं नाही. दिल्लीला गेल्याशिवाय आरक्षणाचा मुद्दा, तो सुद्धा कोर्टात टिकणारा आरक्षण, हा सुटू शकत नाही. त्यामुळे केंद्राकडे जाणं हेच योग्य दिशा आहे. सर्व समाजामध्ये, जाती धर्मामध्ये सलोखा ठेवणं ही आपली परंपरा आहे. पण BJP हेच करते, 2 समाजामध्ये वाद निर्माण करायचा. 2019ला लोकसभेच्या आधी दुर्दैवाने कोरेगाव भीमा झालं, 2 समाजामध्ये वाद झाला, अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे भाजपला त्याचा लोकसभेत फायदा झाला. आता लोकसभा आली आणि त्याच्यात OBC विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे सर्व समाजाच्या लोकांना मला सांगायचं, हाताला काम आणि पोटाला अन्न हे आपल्या सर्वांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि जातीवाद धर्मवाद करणारे हे भाजपचे जे नेते आहेत त्यांना फक्त स्वतःचं पडले, सत्तेचं पडले. त्यामुळे कृपा करून आपण तरी या बाबतीत विचार करावा आणि येणारं इलेक्शन हे जातीवादावर न करता विकासावर व्हावं, लोकांच्या हितासाठी व्हावं, अशी विनंती इथं सर्वांनाच करतो, सगळ्या नेत्यांना सुद्धा आणि लोकांना सुद्धा करतो. दादा निलेश लंके आणि खासदार अमोल कोल्हे बालपणापासून आम्ही माहिती आहे एकत्रित मन वळवण्याचा प्रयत्न करतोय का निलेश लंकेकडून? कोणाची बाल? खासदार अमोल कोल्हे आणि निलेश लंके. मला माहीत नाही, आत्ताच मला कळालं. बऱ्याच लोकांच्या लहानपणीपासूनच्या ओळखी आहेत. आमचं पण बऱ्याच मोठ्या नेत्यांबरोबर फार रक्ताचं नातं आहे. त्यामुळे रक्ताच्या नातामध्येच जर काय भाजप अडचण आणत असेल तर लहानपणीच्या मैत्रीचं काय करता तुम्ही? तर भाजप जर असेल तर काही करू शकते. आणि अमोल कोल्ह्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विचाराला पक्के आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांचं नाटक, यांची खरी जी काय गोष्ट आहे, खरे जो संघर्ष लोकांपर्यंत आणण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आणि तोच विचार सोडून भाजपबरोबर प्रतिगामी विचाराबरोबर ते कसे जातील एवढा तरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आणि तोच विचार लंकेंनी सुद्धा कुठेतरी केला पाहिजे. त्यामुळे लंकेंना आधी ठरवावं ते कुठे आहेत, ते आधी त्यांनी ठरवावं, मग सांगावं.